बुलेटिनच्या सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी आहे। भाजपकडून 3 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आलेली आहेत। भाजपकडून विधान परिषदेवर तिघांना संधी देण्यात येते। यामध्ये संजय केनेकर, दादाराव केचे, संदीप जोशींचं नाव जाहीर आहे। रिक्त झालेल्या एकूण 5 जागांपैकी 3 जागा भाजपच्या कोट्यात आहेत, तर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे प्रत्येकी 1 जागा आहे। ज्या जागेसंदर्भात आता दादांच्या राष्ट्रवादीकडून दुपारी बैठक सुद्धा होणार आहे। उद्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे। या घडीची ही महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। भाजपकडून 3 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आलेली आहेत। भाजपकडून विधान परिषदेवर तिघांना संधी देण्यात येते। यामध्ये संजय केनेकर, दादाराव केचे, संदीप जोशींचं नाव सध्या आघाडीवर आहे। त्यांचं नाव हे जाहीर करण्यात आलेलं आहे। किंबहुना रिक्त झालेल्या एकूण 5 जागांपैकी 3 जागा भाजपच्या कोट्यात आहेत आणि या 3 जागांवर भाजपकडून आता 3 नावे जाहीर करण्यात आलेली आहेत। यामध्ये संजय केनेकर, दादाराव केचे, संदीप जोशी यांचं नाव जाहीर करण्यात आलेलं आहे। तर प्रत्येकी 1-1 जागा ही शिंदेंच्या शिवसेनेला आणि दादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे असेल। या सगळ्या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसची दुपारी 3च्या दरम्यान आज बैठक सुद्धा होणार आहे। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी चेतन ननावरे यांच्याकडून। चेतन, भाजपकडून ही 3 नावे तर जाहीर करण्यात आलेलीच आहेत, पण मध्यंतरी मात्र अगदी विधानसभेला सुद्धा आणि परिषदेच्या वेळी सुद्धा जगदीश मुळीक यांचं नाव चर्चेत होतं, पण आता देखील हे नाव मागे पडताना दिसतंय आणि 3 हे नवे चेहरे म्हणण्यापेक्षा ज्येष्ठांची वर्णी या ठिकाणी लागलेली असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाहीये। निश्चित लागवी, कारण ज्या प्रकारचं वातावरण एकंदरीत पक्ष संघटनेमध्ये होतं, सध्या विधानसभेमध्ये ऐतिहासिक यश भाजपला मिळालं। मात्र अनेक जणांना जे आहेत, जे बाहेरून आलेले असतील, त्यांना सभेचं तिकीट मिळालं, त्यांची मंत्रिपदावर वर्णी लागली, त्यामुळे निष्ठावंतांना कुठेतरी भाजपमध्ये डावलं जातंय का अशी चर्चा सुरू झालेली होती। मात्र आता जर आपण 3 नावं पाहिली, दादा केचे ज्यांचं विधानसभेचं तिकीट कापण्यात आलेलं होतं, त्यांना परिषदेवर पुनर्वसित करण्यात आलेलं आहे। दुसरीकडे संजय केनेकर, ज्यांना सातत्याने छत्रपती संभाजीनगरमध्ये त्यांनी चांगलं पक्षनीय काम केलं होतं। मराठवाड्यामध्ये जर आपण पाहिलं असेल, मराठवाड्यामध्ये चांगला रिझल्ट देण्यामागे केनेकरांचा हात होता। तर तिसरीकडे जे जोशी आहेत, जे नागपूर महानगरपालिकेचे महापौर राहिलेले आहेत, पक्ष संघटनेमध्ये सातत्याने काम करत आहेत आणि नागपूरमध्ये विशेषतः विदर्भामध्ये जर पाहिलं असेल, काँग्रेसला चितपट करत कुठेतरी भाजप वाटण्यामध्येही त्यांचा मोलाचा वाटा मानला जातो। ज्येष्ठांना संधी देऊन कुठेतरी भाजपने एक चांगला मेसेज दिलेला आहे। सध्या भाजपची प्राथमिक सदस्य नोंदणी संपली असून सक्रिय सदस्य नोंदणी सुरू आहे आणि लवकरच बूथ प्रमुख आणि तालुका प्रमुख या नियुक्त्या होणार आहेत, जिल्हा प्रमुख नियुक्त्या होणार आहेत आणि अशामुळे बाहेर मोठ्या प्रमाणात इन्कमिंग वाढवायचं असेल आणि सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या येत्या वर्षामध्ये येऊ घातलेल्या आहेत। अशा वेळी जर नंबर 1चा पक्ष भाजप व्हायचा असेल तर निश्चितपणे भाजपमध्ये आलेल्या आयाराम आणि जे निष्ठावंत आहेत, दोघांनाही चांगली संधी दिली जाऊ शकते। हा एक मेसेज देण्याचा प्रयत्न या नावांमधून दिसून येतोय। लागवी निश्चित चेतन, हा तर मेसेज देण्याचा प्रयत्न आहेच, पण उद्या मात्र उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे। एकूण 5 जागा आहेत बघा, 3 जागा भाजपच्या कोट्यात आहेत, ती 3 नावं जाहीरही करण्यात आलेली आहेत, पण दादांच्या राष्ट्रवादीकडे आणि शिंदेंच्या शिवसेनेकडे प्रत्येकी 1-1 जागा आहे, ज्यावर सुद्धा आज दुपारी विचारमंथन होण्याची शक्यता वर्तवली जाते। आज दादांच्या राष्ट्रवादीकडून सुद्धा एक नाव जाहीर केलं जाईल। काय नेमकं महायुतीच्या कोटात फॉर्म्युला ठरतोय या जागांसंदर्भात? निश्चित राष्ट्रवादी समोर खूप मोठा पेच आहे, कारण याआधी पाहिलं असेल आपण तर राज्यसभेवरती सुनेत्रा पवार यांना उमेदवारी दिल्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये नाराजी नाट्य रंगलेलं होतं की निष्ठावंतांना डावलून कुठेतरी घरातल्याच लोकांना, कुटुंबातील लोकांना संधी दिली जाते का अशी चर्चा होती। त्यामुळे यावेळी पक्ष संघटनेतील कुठल्या जुन्या जाणत्या नेत्याला राष्ट्रवादीकडून संधी मिळते का हे पाहणं महत्त्वाचं असेल, जेणेकरून बॅलन्स आहे संघटनेतील तो राखण्याचा प्रयत्न दादांना करावा लागेल। दुसरीकडे एकनाथ शिंदेसमोरही मोठं आव्हान असेल, कारण विधानसभेमध्ये त्यांच्या सोबत आलेल्या अनेक आमदारांना पराभवाचा सामना करावा लागला होता।
इतकंच नाही तर खासदार लोकसभेमध्ये सुद्धा काही पराभूत झाले होते. त्यामुळे यांपैकी कुणाला संधी दिली जाते की नवा चेहऱ्याला शिवसेनेमधून संधी मिळते हेही पाहणं महत्वाचं असेल. कारण याआधी आपण पाहिलं असेल परिषदेवरती स्वतः मनीषा कायंदे सारख्या परिषदेतील आमदारांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली होती. त्यामुळे आता या रिक्त झालेल्या जागेवरती नेमकी कुणाची वर्दी लागते हेही पाहणं महत्वाचं असेल. त्यामुळे भाजपने आता एकीकडे पक्ष संघटनेतील लोकांना संधी दिल्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादीवरतीही दबाव वाढल्याचं म्हणता येईल. लागली निश्चित चेतन, धन्यवाद तुर्तास तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता. रिक्त झालेल्या एकूण 5 जागांपैकी 3 जागा भाजपच्या कोट्यात आहेत आणि त्यापैकी 3 नावं ही आता जाहीर करण्यात आली आहेत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.